लक्ष्मण येण्याचे जे आज 5 जूनला आपण जागतिक पर्यावरण दिन साजरा करतो। पण एक जगामध्ये पर्यावरण दिन साजरा करत असताना फक्त कागदपत्रे आणि फोटो सेशन पुरतं चालते। सध्या काळाची जी गरज आहे पर्यावरणाला मनुष्याला जे काही मदत करण्याची ती आज वेळ येऊन ठेपलेली आहे। कारण जागतिक लेवलला तापमान एवढं वाढत आहे, त्यामुळे त्या जागतिक तापमानवाढीचे जे काही चटके बसत आहेत आपल्याला किंवा आपल्या सध्याला परिस्थितीला, याला सगळं कारणीभूत आपणच आहोत। जसं मनुष्यासाठी 3 मूलभूत गरजा म्हणतात, अन्न, वस्त्र, निवारा, पाणी, बरे का। या मूलभूत गरजापैकी आता नवीन आपली गरज बनलेली आहे की आता सध्या पर्यावरण सांभाळायची। त्यामुळं वृक्षतोड थांबवायला पाहिजे। वृक्षतोड थांबल्यानंतर आपण नाही, आपल्या पुढच्या भविष्यासाठी किंवा आपल्या पुढच्या पिढीसाठी शुद्ध ऑक्सिजन देता येईल। म्हणजे आज आपण वाढवायला त्याला काहीतरी आळा बसेल, यासाठी आपण आज जर काम केलं पुढच्या 10 वर्षामध्ये त्या कामाचा आपल्याला उपयोग मिळणार आहे। आणि 1 वर्ष लागवड लावल्यानंतर तो झाड चांगला ऑक्सिजन किंवा चांगली सावली देण्यासाठी कमीत कमी 5 ते 6 वर्षाचा काळ लागतो। जसं एखाद्या आपण लहान मुलाला 5-6 वर्ष चांगलं जसं संगोपन करतो, तसं आपण लावलेल्या झाडाचं संगोपन करून आपल्या जी पृथ्वी आहे किंवा पृथ्वीला म्हणा की आपल्या तापमानवाढीला आपण एक प्रकारे आपण सपोर्ट करू शकतो। म्हणतोय प्रत्येकाने सध्या पावसाळा सुरू आहे, आपल्या आजूबाजूला परिसरामध्ये छोटे मोठे वृक्ष उगले असेल, कुठे जंगलामध्ये किंवा आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये एक वृक्ष लागवड करून चांगला संकल्प करायला पाहिजे। महाराष्ट्रामध्ये माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सध्याला वृक्ष लागवडीचे प्रोग्राम सुरू केलेले आहेत। नंतर प्रत्येक शाळा कॉलेजमध्ये वृक्ष लागवड चालू केलेली आहे। मी आमच्या माध्यमातून साई स्पोर्ट डिफेन्स अकॅडमी आणि वैद्यनाथ कॉलेज पुरळी याच्या संयुक्त विद्यमाने आम्ही सध्याला 500 झाडं लावण्याचा संकल्प केलेला आहे आणि आज आमच्या कामाची आम्ही मुहूर्तमेढ करत आहे। तरी आजूबाजूतील परिसरातील लोकांनी किमान परिस्थितीचं भान ठेवून एकतरी वृक्ष लागवड करावं आणि त्याची किमान 2 वर्ष तरी जोपासना करण्यात यावी, ही माझ्याकडून तुम्हाला विनंती आहे। धन्यवाद। हे जंगली झाड आहेत ना, दोन